श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्ही पण माझ्यासारखं दररोज भाजी पोळी खाऊन वैतागलेत का? मग चला शेवंती कशी करायची ते बघूया. त्यासाठी सगळ्यात पहिले मी गहू, ज्वारी, बेसन आणि थोडीशी चवीपुरती बाजरी या सगळ्यांची पिठं एकत्र मिसळून घेतली. आता या सगळ्या पिठांचं प्रमाण मी काही मोजून मापून घेतलं नाही, अंदाजेच घेतलं. फक्त त्यामध्ये बाजरीचं पीठ थोडंसं कमी घातलं. त्यानंतर या पिठामध्ये मी हळद आणि जिरे आणि थोडंसं हिंग मिक्स केलं. आणि आता दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारा लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरे हे सगळं बारीक करून घेतलं. शेवंती आपण कोळदाच्या पिठाची पण बनवू शकतो, पण माझ्याकडे कोळदाचं पीठ नव्हतं म्हणून मी घरात असलेले हे सगळे पिठं मिक्स करून मिक्स पिठाची शेवंती बनवायचं ठरवलं. आता मिक्सरमधून काढलेलं हिरव्या मिरचीचं वाटण सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ हे मिक्स पिठामध्ये टाकून मी याला चांगलं मळून घेतलं. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाकीचे मसाले किंवा मग हावरी पण टाकू शकतात. मी इथे ते ऑप्शनल ठेवलं होतं. बाकी मसाले मला आवडतात, पण आमच्या घरात बाई पण असते की जिला जास्त तिखट चालत नाही, त्यामुळे मी थोडंसं मसाले वगैरे अवॉइड करते. छान असा उंडा मळून घेतल्यानंतर मी याची शेवंती वळायला घेतली. छोटे छोटे उंडे घेऊन आपण पोळपाटावर अशी छानपैकी शेवंती वळवून घ्यायची. अशा गावाकडच्या रेसिपी करायला लागलं की मला माझ्या मामाचं गाव आठवतं. आम्ही नेहमी मामाच्या गावी ह्याच गोष्टी खायचो आणि आमच्या मामी आम्हाला आवडीने पण करून घालायच्यात. चला आता सगळ्या पिठाची छान अशी शेवंती वळून झाल्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झाल्यानंतर गरम तेलामध्ये जिऱ्याची, हळदीची सोबतच नॉर्मल हिंग आणि चवीपुरतं मीठ या सगळ्यांची फोडणी देऊन पाणी उकळायला ठेवायचं. 5-10 मिनिटांनंतर आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली शेवंती टाकून द्यायची आणि त्यानंतर गॅसच्या मंद आचेवर ही शेवंती शिजवून द्यायची. दररोज भाजी चपाती खाऊन वैताग आलेला आपल्या जिभेला स्वादिष्ट आणि छान अशी चव देणारी शेवंती नंतर तयार होते. तुम्ही पण तुम्हाला वैताग आल्यानंतर अशी नवीन रेसिपी ट्राय करता का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा नवीन गावाकडच्या साध्या सिंपल रेसिपीज बघायला माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बाय.